नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 79वी जयंती आहे. पहा काळ किती गतीनं पुढे जातोय. विलासरावजी देशमुख यांच्या निधनाला 1 दशक उलटून गेलंय, पण अजूनही महाराष्ट्रात त्यांची आठवण कायम लोक काढत असतात. ते केवळ काँग्रेस पक्षात नाही, सर्व राजकीय पक्षांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व सामाजिक संघटना विलासरावांची आठवण अजून काढतात. हे काही सोपं काम नाही. एखाद्या व्यक्तीची अशा पद्धतीनं सर्व स्तरात समाजाच्या त्यांची जाणीव लोकांना व्हावी आणि आजच्या काळात या धकाधकीच्या काळामध्ये लोक आईला आईन बापाला बाप म्हणायला जिथं तयार नाही, तिकडे सामाजिक राजकीय अशा सर्व क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीची आठवण कायम लोक ठेवतात. हे उगीच होत नाही. हे विलासराव देशमुखांचं व्यक्तिमत्वच अतिशय वेगळं होतं. बघा, ग्रामीण टच, ग्रामीण भागातले ते राहणारे, गावच्या सरपंचापासून मग स्टेप बाय स्टेप पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सगळ्या निवडणुका लढवत 1980 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते मागे वळून फिरलेच नाहीत. धडाधड सर्व प्रकारच्या मंत्रिपदाची जबाबदारी, पराभव देखील चाखला त्याने. 95ला पराभव झाला विधानसभा निवडणुकीमध्ये, पण 99ला फिनिक्स पक्षाने जशी भरारी घ्यावी, झेप घ्यावी, त्या पद्धतीने थेट ते निवडून आले तर मुख्यमंत्री झाले. 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले, केंद्रात मंत्री राहिले. अफाट जनसंपर्क, कुठल्याही माणसानं कधीही फोन करावा आणि जवळजवळ विलासराव देशमुख हे समजा बैठकीत असतील तरच उचलणार नाहीत, एरवी त्याला पुन्हा फोन करणार. मग कोणत्या कोणत्या काळजीचे, म्हणजे माझी गाडी पकडली आहे असं लातूर परिसरातला कोणी माणूस जर इकडे तिकडे गेला प्रवासाला, तो बिंदास असायचा, फोन करायचा. पण विलासराव देशमुख त्याला म्हणायचे नाहीत की मी राज्याचा मुख्यमंत्री, तुला कळतं का कोणाला फोन केलं, ठीक आहे तुझी काय अडचण आहे, कुठं आहेस बघतो मी, असं. आणि ते पोलीस ठाण्याला सांगायचे, ते आमच्या गावचं आहे बघा, काही करता येतं का. किती गोष्टी हो. बरं, लोकांचं कनेक्ट किती. एकदा लातूरमध्ये 7 मजली इमारतीत, मुख्य इमारत आहे शहरातली, आणि त्या इमारतीत रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीला शेवटच्या मजल्यावरती तिकडे आग लागल्याचं दिसलं. त्यांनी तातडीने खिशातला मोबाईल फोन काढला आणि विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते, थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी सांगितलं. त्यानंतर विलासराव देशमुखांनी मग SP, कलेक्टर यांना ते सांगितलं. असं वाटणं सामान्य माणसाला की यस, माझा फोन घेतील साहेब आणि आत्ता याच्यात काय करायला पाहिजे, तर साहेबाला सांगायला पाहिजे. असं हे कनेक्ट असणं आत्ताच्या काळामध्ये सगळ्याच पक्षातल्या राजकीय पक्षात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांनी बोध घ्यावा. कारण आजकाल आलंय कॉर्पोरेट कल्चर आणि त्यामुळे मग या पियेतून त्या पियेकडे, म्हणजे कोणालाही थेट बोलणं, कारण शक्य नाही. आम्ही काय 24 तास तुमचे काही नोकर आहोत का, आम्हाला शक्य नाही. ठीक आहे ना, तुमचं काय काम आहे त्याची व्यवस्था लावू. अशा पद्धतीचं कल्चर आता राजकारणांमध्ये आलं. पूर्वी हे असं नव्हतं. विलासराव देशमुख आणि त्या अगोदरच्या पिढीमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोक, म्हणजे अगदी मुलीचं समजा लग्न ठरवायचं आहे तर त्याचा देखील सल्ला घ्यायला अशा मंडळींकडे ते जायचे. काय करू, ठरवू का ठरवू नये, आता तुझ्या घरचं आहे तुझं तू बघ. अशी तुटक भाषा तेव्हा नव्हती. आपुलकीनं, आस्थेनं ते विचारायचे. म्हणजे हे जसं वैयक्तिक रिलेशनचा विषय आहे, तसं सामाजिक प्रश्न काय आहेत, विकासाचे प्रश्न काय आहेत, ते विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर काय करायला पाहिजे, अशा सगळ्या त्यांच्या डोळ्यासमोर आराखडाच तयार असायचा. आपल्या मतदारसंघामध्ये SD सुरू करायची आहे तर ते STचा मार्ग काय आहे, ते स्वतः STत बसून कुठे वळायला अडचण येते, काय करायला पाहिजे. आता हे जर समजा कोणाला सांगितलं की विलासराव देशमुखाने असं STत बसून कुठे SD वळती, काय अडचण आहे हे पाहिलं होतं, तर लोकांना ही दंतकथा वाटेल, खरं वाटणारच नाही.
कारण असे पुढारी असू शकतात याचं भान आजच्या पिढीतल्या पुढाऱ्यांना नाहीच. त्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, जमिनीशी त्यांची नाळ होती आणि त्यामुळेच माणसाच्या मनामध्ये त्यांनी घर करून ठेवलं आहे. फार कमी लोक आहेत, कोण कोणाच्या मला सांगा ना की आपल्या मनात घर करून ठेवणं एखाद्याच्या. लोक कुणाला आपापल्या माणसांना देखील नीट बोलत नाही आहेत, असं एखाद्या राजकीय पुढाऱ्याला असं स्थान देणं. अनेकांच्या घरामध्ये अगदी देवाचे फोटो लावावेत तसे फोटो लावले आहेत, कारण सर्वांनाच काही आर्थिकच लाभ झाला असतो असं नाही आहे, पण एक वेगळं नातं त्यांनी निर्माण केलं. बघा की त्यांना आपल्याला मिळाली जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून आपण अधिकाधिक लोकांचं कल्याण करण्यासाठी सतत मला मिळालेला जो वेळ आहे तो लोककल्याणासाठी घालवायचा असा विचार विलासराव देशमुख करत होते. आणि त्यामुळेच अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ते झुंजत राहिले. लोकसभेत म्हणजे त्यांना आपल्याला सर्वांना आठवत असते की राष्ट्रगीत म्हणताना ते पुन्हा जे बसले त्यांना उठता येत नव्हतं. या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण शेवटच्या क्षणापर्यंत फार म्हणजे आपल्या अडीअडचणी आपल्या व्यथा ते कधी लोकांना सांगत नव्हते. कायम लोकांना हसत ठेवणं, लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होणं आणि त्यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून राज्यभर नाही देशभर प्रसिद्ध आहे. किती विलासराव देशमुखांच्या अंत्यविधीच्या वेळेला किती लोक आले होते. शरद पवारांना देखील धक्का बसला, त्यांना चालत यावं लागलं. त्या काळात एखाद्या म्हणजे महाराष्ट्रातलं कसं टोकाचं गाव ना, लातूर म्हणजे बॉर्डरचं गाव, कर्नाटक आंध्राच्या बॉर्डरवरचं गाव, आणि या ठिकाणी काही लाखात लोक अंत्यविधीसाठी आले, अंत्यदर्शन घ्यायला आले. सलग लोक महाराष्ट्रातून अक्षरशः रोज लाखोंशी लोक भेटायला येत होते. हे वाटतं तेवढं सोपं नाही. मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं समर्थ रामदासांनी सांगितले. आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून कीर्तीतून लोकांच्या मध्ये एक वेगळी जागा वेगळं स्थान निर्माण करावं असं रामदासांनी सांगून ठेवलं आहे. तसं स्थान विलासराव देशमुखांनी निर्माण केल्यामुळेच दरवर्षी त्यांच्या जयंतीदिनी बाभळगावच्या विलासबागेमध्ये त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजारोंनी लोक येत असतात. त्यांच्या 79व्या जयंतीनिमित्त इंद्रधनुष्य परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन. धन्यवाद.